शासकीय कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील लोकनेते सर्व थरातून या ठिकाणी उपस्थित होता। तो आनंद जसा गगनामध्ये मावेल असा होतो, असा या ठिकाणी आनंद निर्माण होतो। आणि हे कार्य चालू करण्याकरता मूळ विषय हाच होता की जनजागृती व्हावी। मग जनजागृती नेमकी काय झाली पाहिजे, काय जे मूळ स्थान आपल्या भक्ती मार्गाचं आणि पुराणामध्ये हे केम पर्वत आहे। हा केम पर्वत पवित्र स्थान आहे। या ठिकाणी पवित्र नद्या, सप्त नद्याचं उगमस्थान आहे केम पर्वताच्या पायथ्याखाली। आणि समोर गिरणा नदीचं उगमस्थान आहे। आणि म्हणून या गिरणा नदीच्या उगमस्थानापासून त्या ठिकाणी गिरजा देवी आहे। आणि मायबाप हो, हा एक पर्वत महान आहे आणि या महान पर्वताची कृपा आपल्यावर आहे। सदोगत आपल्याला त्याची वनस्पती आहे, जंगल आहे आणि याची कृपा आपल्यावर आहे। आणि सदोगत तेवत राहो। आणि ही माझ्या आत्म्याला एकच शांती प्राप्त होते का माझ्याकडून हे कार्य चालू असताना कमीत कमी एका वर्षामध्ये 10 माणसाच्या मनावर जरी सत्संग लाभला, चांगले विचार निर्माण झाले, तर हे चांगले विचार 10 लोक पुढच्या वर्षी 100 लोकांपर्यंत पोहोचवतील आणि 100 लोक त्याच्या पुढच्या वर्षी हजारो लोकांपर्यंत पोहोचवतील। ही जी इच्छा आहे मायबाप हो, मी चालू वर्षी मला 4 महिने झाले तब्येतीने अगदी खालावलो, चालता येत नव्हतं। यावर्षी हा कार्यक्रम होतो की नाही होत, त्या आजारी अवस्थेमध्ये माझ्या मनाचा विचारामध्ये चालू होतं, घोळत होतं, परंतु भगवंताने सद्बुद्धी शक्ती निर्माण करून दिली। आणि मग पुन्हा या कार्याला सुरुवात केली। पुढे मुलं, माझे भक्तगण, गावकरी मंडळी चालवतील आणि माझे सहकारी या गावचे सगळे लहान थोर मंडळी सहकार्य करतात। आणि या सहकार्याचा अनुभव हे सहकार्य माझ्या सर्व भक्तगणांना सामील करून घेतात। मायबाप हो, एवढीच अपेक्षा आहे। ही जनजागृती याच्यासाठीच आहे। समाज कार्य करणारा जरी असेल, लोकसेवा जरी करणारा असेल, तरी ही परोपकाराची भावना आहे। मग समजा आपल्याला लागणारे रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे, याकरता ही जी सेवा आहे हे लोकनेते करतात। त्याच्यानंतर समाज कार्य करणारे कर्मचारी आहेत। या सर्व थरातून आपल्याला घेऊन जायचं आहे। म्हणून या ठिकाणी आपले पवारसाहेब बोलले, पण मग नुसताच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी झाली नाही पाहिजे। मी आज बोलून जाईल, उद्या दुसरा येईल बोलून जाईल, कारण आम्हाला हे सत्कार्य करायचं आहे। हे सत्कार्यातून आपल्याला काहीतरी उणीव आपली जी आहे ती पूर्ण करायची आहे। आणि म्हणून या ठिकाणी दिपोळीला फार मोठी यात्रा भरते। या ठिकाणी सिंध ग्रामपंचायत करून एक रस्ता झालेला आहे, परंतु जंगल खातं आडवा आलेला आहे। त्या ठिकाणी रस्ता वरती झाला पाहिजे। ते पर्यटन स्थळ आधी आहे, पण त्या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही। आणि मग त्या ठिकाणी सुखसुविधा निर्माण झाली पाहिजे। नुसतं ही प्रदर्शनाकडून आम्हाला भागणार नाही, तर लोकनेते हे जनसेवा करतात। जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे। आणि मग ही ईश्वर सेवा जर करायची असेल तर लोकनेत्यांनी वरतीपर्यंत हा एक उठाव निर्माण केला पाहिजे। आणि हीच सदिच्छा निर्माण करून मी माझे सिंध ग्रामपंचायत ग्रुपमध्ये होते त्यावेळेस माझे प्रस्ताव अगोदरच गेले होते, परंतु कालांतराने छगन भुजबळ साहेबांच्या काळामध्ये ती खंडित झाली, अर्धवट राहिलं। आणि पुन्हा जर आपले नवीन नेते जर आपल्याला कार्य करतील तर मला माझ्या या जनतेमार्फत मी त्याची परिपूर्ण अशी सदिच्छा निर्माण करून त्यांना मी अभिनंदन करतो। माझे 2 शब्द संपवतो।